प्रमाणामध्ये विकल्या जातील. स्वदेशी नारा हा दिलेला आहे, जो फार पूर्वी महात्मा गांधींनी दिलेला होता. तोच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब. आर्थिक निकषाच्या आधारावरती आरक्षण जे आहे दिलं पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य. तुम्हाला एक माहिती आहे, अशा प्रकारे ह्या बाबतीमध्ये अनेकदा अनेक मान्यवरांनी हे केले. स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण हे केलेलं होतं, अनेकांनी केलेलं होतं. आणि म्हणूनच देशाच्या पंतप्रधानांनी मधल्या काळामध्ये ज्यांना कुठलंही आरक्षण मिळत नाही अशांना EWS मध्ये आरक्षण 10% देण्याचा निर्णय घेतला. कारण इतर वर्गामध्ये देखील गरीब घटक आहे, गरीब वर्ग आहे, त्यांची मुलं मुली आहेत. त्याच्यामुळे असा म्हणणारा एक वर्ग आहे की बाबा तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये कमकुवत असणाऱ्यांना प्राधान्याने मदत करावी. हे का आम्ही आता जे काही संविधानाने जे सांगितलेलं आहे, घटनेने कायद्याने जे सांगितलेलं आहे त्या रस्त्याने आतापर्यंत आपण पुढे चाललेलो आहे. जोपर्यंत वंचित वर्ग किंवा पिछडा वर्ग हा इतरांच्या बरोबरीनं येत नाही तोपर्यंत आरक्षण हे चालू राहावं असं म्हणणारा आणि तशा पद्धतीनं पुढे जाणारा अनेक जण आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहात. तुमच्या ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला अशी तक्रार घेऊन भाजप क्रीडा आघाडी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे गेली. जर भ्रष्टाचार झालेला असेल तर त्याची चौकशी केली पाहिजे आणि जो ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. भ्रष्टाचार